हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे KDMC 2025 मीन्स कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2025 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी कॉमन टॉपिक जो आहे तो राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2025 आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आज 5th व्हिडिओ आपण बनवत आहे ज्याच्यामध्ये सेक्शन 6 कव्हर करत आहे जो आहे रिक्वेस्ट फॉर ऑब्टेनिंग इन्फॉर्मेशनचा. ठीक आहे. याच्या आधी आपण 4 व्हिडिओज बनवलेले आहेत. ज्यांनी तो व्हिडिओज नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या आणि या जी प्लेलिस्ट आहे याला स्वतःजवळ सेव्ह करून घ्या जेणेकरून याच्यामध्ये जेवढे पण काही व्हिडिओज येतील ते सर्व तुम्हाला डायरेक्टली मिळून जाणार. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर चला स्टार्ट करूया आपण सेक्शन 6 रिक्वेस्ट फॉर ऑब्टेनिंग इन्फॉर्मेशनचे 25 MCQs. बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे? इन व्हॉट फॉर्म कॅन पर्सन रिक्वेस्ट इन्फॉर्मेशन अंडर द RTI ॲक्ट? RTI कायद्यानुसार एखादी व्यक्ती माहिती कशा स्वरूपात मागवू शकते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ओनली ओरल, सेकंड इन रायटिंग और इलेक्ट्रॉनिक मीन्स, थर्ड थ्रू कोर्ट अँड फोर्थ थ्रू पॉलिटिकल लीडर्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इन रायटिंग और इलेक्ट्रॉनिक मीन्स, लेखी व इलेक्ट्रॉनिक स्वरूपात. नेक्स्ट, सेकंड इन विच लँग्वेज कॅन द RTI रिक्वेस्ट ही बी मेड? RTI अर्ज कोणत्या भाषांमध्ये केला जाऊ शकतो? तर बघा, ऑप्शन आहे ओनली इंग्लिश, सेकंड हिंदी, इंग्लिश और ऑफिशियल लँग्वेज ऑफ द एरिया, थर्ड एनी फॉरेन लँग्वेज अँड फोर्थ संस्कृत ओनली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इंग्लिश, हिंदी और ऑफिशियल लँग्वेज ऑफ द एरिया, इंग्रजी, हिंदी किंवा त्या भागाची अधिकृत भाषा. नेक्स्ट, थर्ड टू whom should the RTI रिक्वेस्ट बी सबमिटेड? RTI अर्ज कोणाकडे सादर केला पाहिजे? तर बघा, ऑप्शन आहे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, सेकंड पोलीस इन्स्पेक्टर, थर्ड CPIO और SPIO अँड फोर्थ MLA. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड CPIO SPIO. लास्ट सेक्शन आपण बघितला होता याचा. ठीक आहे. नेक्स्ट, फोर्थ व्हॉट मस्ट अकॉम्पाय द RTI रिक्वेस्ट? RTI अर्जासोबत काय जोडले पाहिजे? तर बघा, ऑप्शन आहे पासपोर्ट कॉपी, सेकंड ॲफिडेविट, थर्ड प्रिस्क्राइब फी अँड फोर्थ आयडेंटिटी कार्ड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड प्रिस्क्राइब फी, नियोजित शुल्क. नेक्स्ट, फिफ्थ व्हॉट डिटेल मस्ट द अप्लिकंट प्रोव्हाइड इन द RTI रिक्वेस्ट? RTI अर्जात अर्जदाराने कोणती माहिती दिली पाहिजे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट डिटेल जस्टिफिकेशन, सेकंड पर्सनल इन्कम डिटेल, थर्ड ओनली कॉन्ट्रॅक्ट डिटेल अँड पर्टिक्युलर ऑफ इन्फॉर्मेशन सॉर्ट अँड फोर्थ फॅमिली बॅकग्राऊंड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ओनली कॉन्टॅक्ट डिटेल अँड पर्टिक्युलर ऑफ इन्फॉर्मेशन सॉर्ट. ठीक आहे. फक्त संपर्क तपशील व मागितलेल्या माहिती संबंधित तपशील. नेक्स्ट, सिक्स्थ इज द अप्लिकंट रिक्वायर्ड टू गिव्ह रिझन फॉर सिकिंग इन्फॉर्मेशन? माहिती मिळवण्यासाठी अर्जदाराने काय द्यावे लागते का? तर बघा, ऑप्शन आहे यस, नो, ओनली इफ आस्क अँड यस फॉर कॉन्फिडेन्शियल डेटा. तर करेक्ट आन्सर आहे नो, नाही. नेक्स्ट, सेवन्थ व्हॉट हॅपन्स इफ द अप्लिकंट कॅन नॉट मेक अ रिटर्न रिक्वेस्ट? जर अर्जदार लेखी अर्ज करू शकत नसेल तर काय होते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट अप्लिकेशन इज रिजेक्टेड, सेकंड ऑफिसर असिस्ट टू रिड्यूस इट इन रायटिंग, थर्ड ओरल रिक्वेस्ट आर नॉट व्हॅलिड अँड फोर्थ अप्लिकंट इज पेनलाइज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑफिसर असिस्ट टू रिड्यूस इट इन रायटिंग, अधिकारी लेखी स्वरूपात लिहून देतो. नेक्स्ट, 8 विच सेक्शन प्रोहिबिट आस्किंग द रिझन फॉर सिकिंग इन्फॉर्मेशन? माहिती मागण्याचे कारण विचारण्यास मनाई करणारे कोणते कलम आहे? तर बघा, ऑप्शन आहे सेक्शन 3, सेक्शन 6 ऑफ 2, देन सेक्शन 7 ऑफ 1 अँड सेक्शन 19. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सेक्शन 6 ऑफ 2 मीन्स कलम 6(2). नेक्स्ट, 9th व्हॉट इफ द इन्फॉर्मेशन इज बाय अनदर पब्लिक ऑथॉरिटी? जर माहिती दुसऱ्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे असेल तर काय होते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट रिक्वेस्ट इज रिजेक्टेड, सेकंड फॉरवर्डेड टू कन्सर्न ऑथॉरिटी, थर्ड अप्लिकंट मस्ट रिअप्लाय अँड फोर्थ फीज ई रिफंडेड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड फॉरवर्डेड टू कन्सर्न ऑथॉरिटी, संबंधित प्राधिकरणाकडे पाठवले जाते. तसंच बघा, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टची PDF अवेलेबल आहे. शॉर्ट नोट प्लस MCQs 50 रुपीजला आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये आहे. ज्यांना ज्या लँग्वेजमध्ये PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन 10th विदिन हाऊ मेनी डेज मस्ट अन RTI application बी ट्रान्सफर्ड टू अनदर ऑथॉरिटी इफ रिक्वायर्ड?
आवश्यक असल्यास RTI अर्ज दुसऱ्या प्राधिकरणाकडे किती दिवसात पाठवावा लागतो? तर बघा ऑप्शन आहे 3 days, 5 days, 7 days, 10 days. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड 5 days, 5 दिवस. नेक्स्ट 11th, who is responsible to inform the applicant about transfer of RTI application? RTI अर्जाच्या हस्तांतरणाबद्दल अर्जदार कोण माहिती देतो? तर बघा ऑप्शन आहे डिस्ट्रिक्ट कलेक्टर, सेकंड ओरिजिनल पब्लिक ऑथॉरिटी, थर्ड कोर्ट अँड फोर्थ पार्लमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ओरिजिनल पब्लिक ऑथॉरिटी, मूळ सार्वजनिक प्राधिकरण. ओके. नेक्स्ट 12th, can a request be made electronically under the section 6? कलम 6 अंतर्गत इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अर्ज करता येतो का? तर बघा ऑप्शन आहे नो, थर्ड सेकंड ओनली विथ डिजिटल सिग्नेचर, थर्ड यस अँड फोर्थ ओनली थ्रू RTI वेबसाईट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड यस, हो. नेक्स्ट 13, हू डिसाइड द अमाऊंट ऑफ अप्लिकेशन फीज? RTI अर्जासाठी शुल्क किती असावे हे कोण ठरवतो? तर बघा ऑप्शन आहे कोर्ट, प्रेसिडेंट, ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट अँड फोर्थ लोकसभा. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, संबंधित सरकार. नेक्स्ट 14, कॅन द अप्लिकंट यूज रिजनल लँग्वेज इन RTI ॲप्लिकेशन? RTI अर्जात अर्जदार प्रादेशिक भाषा वापरू शकतो का? तर बघा ऑप्शन आहे नो, सेकंड आहे यस इफ इट्स ऑफिशियल लँग्वेज ऑफ दॅट एरिया, सेकंड ओनली इंग्लिश अलाउड अँड फोर्थ ओनली हिंदी अलाउड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड यस इफ इट्स द ऑफिशियल लँग्वेज ऑफ द एरिया. हो, जर ती त्या भागाची अधिकृत भाषा असेल तर. नेक्स्ट 15, विच ऑफिशियल मस्ट असिस्ट इन रिड्युसिंग अन ओरल RTI रिक्वेस्ट इन टू रायटिंग? तोंडी RTI अर्ज लेखी स्वरूपात लिहून देण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर बघा ऑप्शन आहे MLA, पोलीस ऑफिसर, CPIO, SPIO अँड कलेक्टर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड CPIO और SPIO. Next 16, can personal detail be demanded from the RTI applicants? RTI अर्जदाराकडून वैयक्तिक माहिती मागितली जाऊ शकते का? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट यस फुल बायोडेटा, सेकंड ओनली डिटेल्स नीडेड फॉर कॉन्टॅक्ट, थर्ड पॅन कार्ड अँड आधार मॅन्डेटरी अँड फोर्थ फॅमिली हिस्ट्री रिक्वायर्ड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ओनली डिटेल्स नीडेड फॉर कॉन्टॅक्ट, फक्त संपर्कासाठी आवश्यक माहिती. नेक्स्ट 17, can an illiterate person file an RTI application? अशिक्षित व्यक्ती RTI अर्ज करू शकते का? तर बघा ऑप्शन आहे नो, सेकंड यस विथ द हेल्प ऑफ फ्रॉम PIO, थर्ड ओनली थ्रू ॲडव्होकेट अँड फोर्थ ओनली इन इंग्लिश. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड यस विथ द हेल्प ऑफ फ्रॉम PIO, हो PIOच्या मदतीने. नेक्स्ट 18, if the information requested belongs to multiple department, what should be done? मागितलेली माहिती अनेक विभागांशी संबंधित असल्यास काय करावे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिजेक्ट द रिक्वेस्ट, सेकंड ट्रान्सफर टू कन्सर्न डिपार्टमेंट, सेकंड आस्क फॉर फ्रेश अप्लिकेशन अँड फॉर सेंड इट टू द चीफ मिनिस्टर ऑफिस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ट्रान्सफर टू द कन्सर्न डिपार्टमेंट, संबंधित विभागाकडे हस्तांतरित करणे. नेक्स्ट 19, what is the time limit for forwarding an application to the correct authority? योग्य प्राधिकरणाकडे अर्ज पाठवण्याचा कालमर्यादा काय आहे? तर बघा ऑप्शन आहे 2 days, 5 days, 10 days, 15 days. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 5 days, 5 दिवस. नेक्स्ट 20, can a request be submitted orally under the RTI Act? RTI कायद्यानुसार तोंडी अर्ज करता येतो का? तर बघा ऑप्शन आहे नो, सेकंड यस बट मस्ट रिड्यूस टू रायटिंग बाय PIO, थर्ड यस फायनल डिसिजन ओरली अँड फोर्थ यस विदाउट रेकॉर्ड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड यस मस्ट बी रिड्यूस टू रायटिंग बाय PIO, हो पण PIO ने लिहून द्यावा लागतो. नेक्स्ट 21, व्हॉट शुड बी PIO डू इफ रिक्वेस्ट इट इज अनरिकग्नाइज्ड लँग्वेज? अर्ज ओळख नसलेल्या भाषेत असल्यास PIO ने काय करावे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिजेक्ट द अप्लिकेशन, सेकंड ट्रान्सलेट अँड प्रोसेस, थर्ड फॉरवर्ड टू कलेक्टर अँड फोर फाईल विदाउट ॲक्शन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ट्रान्सलेट अँड प्रोसेस, भाषांतर करून प्रक्रिया करा. नेक्स्ट 22, कॅन द PIO रिफ्यूज टू एक्सेप्ट द अप्लिकेशन बेस्ड ऑन लँग्वेज?
भाषेच्या आधारावर पी आय अर्ज नाकारू शकतो का? तर बघा ऑप्शन आहे यस, नो, ओनली इफ इन फॉरेन लँग्वेज अँड फोर्थ ओनली इफ आस्क्ड बाय हायर ऑफिसर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, नो, नाही. नेक्स्ट 23, विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी डिमांडेड फ्रॉम द RTI ॲप्लिकंट. खालीलपैकी काय RTI अर्जदाराकडून मागवता येणार नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉन्टॅक्ट ॲड्रेस, सेकंड रिझन फॉर सिकिंग इन्फॉर्मेशन, थर्ड ईमेल ID अँड फोर्थ फोन नंबर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रिझन फॉर सिकिंग इन्फॉर्मेशन, माहिती मागण्याचे कारण. नेक्स्ट 24, इज देअर एनी एज लिमिट टू फाईल अन RTI ॲप्लिकेशन. RTI अर्ज करण्यासाठी वयाची अट आहे का? तर बघा ऑप्शन आहे यस मिनिमम 18 इयर्स, सेकंड यस मिनिमम 21 इयर्स, थर्ड नो एनी सिटीजन कॅन अप्लाय अँड फोर्थ ओनली गव्हर्नमेंट एम्प्लॉई कॅन अप्लाय. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड नो एनी सिटीजन कॅन अप्लाय, नाही कोणताही नागरिक अर्ज करू शकतो. नेक्स्ट 25, हू बिअर द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ट्रान्सफरिंग द RTI ॲप्लिकेशन टू करेक्ट ऑथॉरिटी. RTI अर्ज योग्य प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याची जबाबदारी कोणाची आहे? बघा ऑप्शन आहे द अप्लिकंट, सेकंड द ओरिजिनल पब्लिक ऑथॉरिटी रिसिविंग द अप्लिकेशन, थर्ड हायकोर्ट अँड फोर्थ लोकसभा सेक्रेटरीज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड द ओरिजिनल पब्लिक ऑथॉरिटी रिसिविंग द अप्लिकेशन, अर्ज प्राप्त करणारे मूळ प्राधिकरण. ठीक आहे. तसंच बघा MCQ आहे, अवेलेबल PDFs अवेलेबल आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन, अकाउंट्स, RTI, त्याच्यानंतर पब्लिक सर्व्हिस ॲक्ट, JEE सिव्हिल आणि करंट अफेअर्स सर्व PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.